श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 ऑगस्ट 2026 वार रविवार या दिवशी आहे चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वांचा हा उपाय नक्की करा. बघा, हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दर महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येत असते, परंतु चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. तर रविवारी 2 ऑगस्ट रोजी आहे चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थी तिथी ही बघा रविवार आहे, त्यामुळं या दिवशी तुमची मुलंही घरी असणार आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाचा टायमिंग हा 9:37 असणार आहे. तर तुम्ही जर बघा या दिवशी व्रत करणार असाल तर या वेळेनंतरच म्हणजे चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करून व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. गणपती बाप्पा ही अधिपती आहे, त्याचबरोबर ती बुद्धीची देवता आहे. तर हा मी उपाय बघा, एक उपाय तुम्हाला सांगणार आहे, तो आवर्जून करा. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुमची मुलं अभ्यास करत नसतील, त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांची प्रगती होत नसेल, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल, तर तसेच तुमची मुलं लहान असोत मोठी असो, लहान वर्गात असली तरीही तुम्ही करू शकता. बघा, अत्यंत प्रभावी उपाय हा आहे. त्याचबरोबर तुमची मुलं जर मोठी असतील, अगदी परीक्षेची तयारी जरी करत असतील तरी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचबरोबर हा उपाय आई वडील बहिणीने केला तरीही चालेल. अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर काय करायचं आहे, सकाळी तुम्ही लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. सकाळी करताना बघा, तुम्ही चतुर्थीला एक नियम करून घ्या की किमान चतुर्थीच्या दिवशी घरात गणपतीची मूर्ती असेल तर तिला अभिषेक घाला, धूप दीप दाखवा, किमान गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवा आणि त्यानंतर लाल फूल अर्पण करा. त्यातल्या त्यात जर जास्वंदाचं फूल असेल तर अतिशय उत्तम, नसेल तरी काहीच हरकत नाही. तो जे कुठलं फूल असेल ते अर्पण केलं तरीही चालेल. त्यानंतर अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आणि त्यानंतर बघा, तुम्हाला तांदळाचं आसन देऊन गणपती बाप्पांना ठेवायचं आहे. त्यानंतर अभिषेक करताना सर्वात आधी गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही ते श्रवण केलं किंवा अगदी साधं ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हटला आणि तरीही अभिषेक केला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत. तर हे बघा, ह्या देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे, म्हणजे आपण त्या दुर्वा ज्या आहे त्या अर्पण केले, फळं फुलं आपण जे काही अर्पण करत असतो त्याने ते प्रसन्न होतात. फक्त अर्पण करताना आपल्या मनातील भाव जो आहे तो अतिशय श्रद्धा जी आहे ती अतिशय बघा विश्वास असायला हवा. तो नैवेद्य देव मानून घेत असतो देव. बघा, त्याबरोबर चतुर्थीला खूप जण आवर्जून मोदकही बनवत असतात. मोदक हे गणपतींना अतिशय प्रिय आहेत. मग ते उकडीचं असो, तांदळाचे असो, कसलेही जे काही असतील ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करत असतात. तर गणपतीला एक दुर्वांची जोडी जी आहे ती आवर्जून अर्पण केली जाते. तर गणपतीला दुर्वा का वाहतात, त्यामागे नक्की काय कारण आहे बघा. दुर्वा वाहताना देखील बघा, त्या नेहमी त्रिदल ज्या आहेत तर त्या त्रिदल असलेल्या व्हायच्या असतात. बघा, असं नाही की घेतल्या आणि त्या कशाही दुर्वा आहेत त्या डायरेक्ट वाहिल्या जात, तर असं कधीही केलं जात नाही. त्रिदल दुर्वांच्या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या त्रिदल घ्यायच्या आहे. 21 दुर्वांची एक जोडी तयार करायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तर अशी ही जोडी आणि एक लाल जास्वंदाचं फूल किंवा ते नसेल तर लाल कुठलंही फूल घ्या. देवघरासमोर आसन घेऊन त्यावर बसायचं आहे. उजव्या हातात ती जोडी आणि लाल रंगाचं ते फूल घ्यायचं आहे. त्यानंतर
बघा, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. ते येत नसेल तर तुम्ही अगदी गणपती स्तोत्र एक वेळा म्हणू शकता, तेही बघा म्हणायचं आहे. त्यानंतर 108 वेळा म्हणजेच एक माळ ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे तुम्ही ही पूजा कशासाठी करताय. मुलांचा अभ्यास लक्षात राहावा, अभ्यासात त्यांचं मन लागावं, अगदी जे काही असेल ना ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि नंतर घरातील गणपती बाप्पांची मूर्ती असो किंवा तुमच्याकडं फोटो असेल तर तिला त्या बघा, मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या हातानं ह्या अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर नंतर ह्या दुर्वांचं काय करायचं तर बघा, तुमच्या घरात जर पैशासंबंधित काही समस्या असतील, जसं की अनावश्यक पैसा खर्च होत असेल, पैशाच्या काही समस्या येत असतील, आर्थिक समस्या येत असतील, तर ह्या तुम्हाला दुर्वा काय करायचे आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या दुर्वा तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे. बघा, खूप वेळा असं होतं, आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पैसा घरात येतो, पण तो पैसा काही केल्या घरात शिल्लक राहत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. बघा, फक्त एकदा करून चालणार नाही, तुम्ही संकल्पयुक्त 5 संकष्टी 7 संकष्टी चतुर्थी हा उपाय करायचा आहे, तरच त्याचा अनुभव तुम्हाला येईल. फक्त बघा, महिन्यातून एकदा हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे चतुर्थीच्या दिवशी. आणि बघा, चातुर्मास सुरू झालेला आहे, चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. तुम्ही नक्कीच या उपायाला बघा संकल्पयुक्त करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, दोन्ही वेळेत केव्हाही केलं तरीही चालेल. बघा, त्याचबरोबर 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, 11 आवर्तनं म्हणजे म्हणायचे आहे. गणपतीला अर्पण ही दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं तर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना ही अर्पण केलेली दुर्वांची जोडी जी आहे ती उचलून गणपती बाप्पांना प्रार्थना करून तुमच्या सर्व ज्या काही इच्छा समस्या सांगून त्या दूर व्हाव्या म्हणून सांगायचं आणि ती दुर्वांची जोडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. आता तिजोरी म्हणजे अगदी लाखो रुपये किंवा सोन्या नाण्याने भरलेले नाही, जिथे कुठे तुम्ही अगदी 100,000 रुपये ठेवत असाल त्या तिजोरीत ठेवायचे आहे. आणि सेम बघा, दुसऱ्या संकष्टीला देखील असंच करायचं आहे. बघा, आदल्या संकष्टी चतुर्थीला ही जोडी ठेवलेली असेल तर दुसऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्या तिजोरीत तुम्हाला ही नवीन जोडी ठेवायची आहे आणि पहिली जी आहे ती तुम्हाला विसर्जन करायचे आहे, निर्माल्यात टाकायची आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, नक्की करून बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.